शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण आता दसुरी या गावामध्ये प्रगतशील शेतकरी आहेत. याच बागेचा आपण अगोदर एक पार्ट 1 असा व्हिडिओ केला आहे आणि आता पार्ट 2 असा आपल्याला व्हिडिओ करायचा आहे. आपण हार्वेस्टिंगपर्यंतची सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये घेतली पाठीमागच्या पार्ट 1. आता या पार्ट 2 या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळेस माल हार्वेस्टिंगला येतोय तिथून पुढच्या ज्या काय प्रक्रिया आहे किंवा आपण बाजारपेठेपर्यंत आपल्याला जो भाव मिळतो तो कशा पद्धतीने मिळतो, व्यापार लाईनीची कशी उपलब्ध होते आणि आपला माल बाजारात कशा प्रकारे जातो, तोपर्यंतची जी काय सर्व माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये घेणार आहेत. प्रगतशील शेतकरी आहेत. 10-12 वर्षाचा शेवगा शेतीचा अनुभव आहे आणि पारंपरिक शेती आपली कशी जपली पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण आहे. उच्च शिक्षित आहेत. जॉब सोडून त्यांनी मोर्चा शेतीकडे वळवला आहे आणि यातून लाखोंचं उत्पादन घेतलं आहे. तर अशा अनुभवी शेतकऱ्याच्या बांधावर आपण आहे. सर नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव महेश अशोक शिंदे, मुक्काम पोस्ट दसूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. हां, तर आपण जो पहिला पार्ट बनवला त्या पार्टमध्ये तुम्ही अतिशय छान अशी माहिती दिली आणि ती उपयुक्त अशी माहिती आहे शेतकऱ्यांना. तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळेस माल आपल्याला हार्वेस्टिंगला येतो, हार्वेस्टिंगपासून पुढची व्यापारी लाईन आहे, आपला माल बाजारात कशा पद्धतीने पोचवला पाहिजे, तर ह्याविषयी तुम्ही सविस्तर माहिती सांगा. नाही, ह्याला आपला माल चालू झाला की व्यापारी जागेवर येऊन माल खरेदी करते किंवा तुम्ही डायरेक्ट बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई आपल्या भागातनं ज्या गाड्या जातात ते तिकडे तरकारी घेऊन, त्या जरी गाडीमध्ये माल टाकला तरी चालतोय आणि जागेवर व्यापारी पण आहेत. शक्यतो प्लॉटवर येऊन खरेदी करणारे व्यापारी भरपूर आहेत. हां, तर हा झाला आपला माल तोडल्यानंतर एक्सपोर्ट करण्याबाबतचा विषय. पण माल हार्वेस्टिंगला आल्यानंतर आपल्याला ह्याची तोडणी करावी लागते. तर तोडणीसाठी काय त्याला पद्धत कुठली वापरावी लागते, मजुरीचा खर्च किती आहे साधारण? नाही, ह्याला फार म्हणजे जास्त काय मजूर लागत नाहीत. साधारणतः 8 दिवसाला 10 दिवसाला शेंग तोडावं लागते. तर 1 एकर जर शेवगा असेल तर 4 बाया 2 दिवसात माल हार्वेस्टिंग करून घेते. हां, तर एकंदरीत विषय आला आपला हा माल हार्वेस्टिंगचा. 1 एकरासाठी आपला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण तो विषय घेतला नाही. तर रोप लावपासून आपण ज्या दिवशी रोप लागवड केली किंवा बियाणं लागवड केली त्या दिवशीपासून हार्वेस्टिंगपर्यंतचा टोटल खर्च किती होतो ड्रिप्स आहेत तेवढं थोडक्यात सांगा सुरुवातीपासून. ड्रिपला म्हणजे ड्रिपपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत एकरी साधारणतः 60 ते 65 हजार रुपये खर्च येतो. बियाणं, बेसळ डोस सगळं त्याच्यामध्ये बेसल डोस आलं, बियाणं आलं, शेणखत आलं, तुमचे ड्रिप आलं, सबलाईन आल्या, म्हणजे जे टोटल खर्च आहे ते सगळा टोटल खर्च साधारणतः 60 ते 65 हजार रुपये होतात. आता बियाण्याला खर्च किती येतोय साधारण? आता बियाणं तसं म्हणलं तर आता जरा लोक म्हणजे शेवग्याकडे जरा पैसे व्हायला लागल्यामुळं शेवगा शेतीकडे लोक वळायला लागली भरपूर. त्याच्यामुळं आता बियाणं विकणाऱ्यानं म्हणजे अवांतरच म्हणजे काय पण रेट लावलं 20,000 21,000 रुपये. तर 5-6 हजार रुपये किलो बियाणाप्रमाणे सरासरी मॅक्झिमम 10,000 रुपये धरून चाला. हां, तर बियाण्याचा सुद्धा खर्च अतिशय कमी आहे आणि 60 ते 65 हजार खर्च आहे म्हणून तुम्ही सांगितलं पूर्ण टोटल हार्वेस्टिंगला माल पहिल्या पिकाचा येईपर्यंत. आता पहिल्या पिकाचा माल हार्वेस्टिंग आपण केला त्यानंतरची पुढची प्रोसेस अर्थात हा तुमचं इथं किती पीक आहे? आता ही 4थ्या पिकाला छाटले. 4थ्या पिकाला छाटलंय, तर तुम्ही छाटणीचं थोडक्यात माहिती इथं जवळ येऊन सांगा बरं. तर ही पंजा छाटणी आहे. झाडापर्यंत कसं केलं तुम्ही? काही 4 इकडे दाखव. ही पंजा छाटणी आहे. पुढे ऑगस्टमध्ये पंजा छाटणी घेत असतो आपण आणि मार्चमध्ये लाईट छाटणी घेतो. तर आता ऑगस्टमध्ये आपण पंजा छाटणी घेतली. आता ही पहिलं शेंडा स्टॉपिंग आपण इथं केलं 2.5 फुटावर सुरुवातीला, म्हणजे रोप लावल्यानंतर 2.5 फुटावर आपण पहिलं शेंडा स्टॉपिंग करतो. शेंडा स्टॉपिंग केल्यानंतर ज्या ब्रँचेस फुटते त्या ही 1 2 3 4 ब्रँचेस, ही 4 ब्रँचेस परत आपण साधारणतः
3 फुटावरनं कटिंग मारून घेतो एक लेवल सगळं असं. आता हे आपलं किती पीक आहे? हे 4थं पीक आहे. चौथं पीक आहे. चौथ्या पिकाच्या मानानं ही जी बुंदा साईज आहे तुमची ही हा. वाढ योग्य आहे का सगळ्याची? हो, योग्य आहे. हां, तर हा झाला विषय. ज्या झाडाचा बुंदा लहान आहे ती झाड सगळ्यात जास्त माल देतं आणि ज्या झाडाचा बुंदा मोठा झालेला आहे ती झाड माल कमी देतं. हां, तर ही तुम्ही चौथं पीक धरणार आहे छटणी. हां. आता छटणी केली म्हणजे चौथं आहे. ही आता नवीन प्लॉट आहे, ही 4थ्या पिकाचा आहे आणि खालचा जो प्लॉट बघितला होता आपण हां. तो 12 पिकं पूर्ण झाली, त्यानं आता 13व्या पिकाला आपण त्याचा रिकट मारलेला आहे, खरंच चटणी मारलेली आहे त्याच्यात. बरं, आता त्या प्लॉटमध्ये आपण नंतर कधी आलो तर घेऊ त्याचा तिथला. interview घेऊ. हो. तर ह्या तिसरं पीक तुमचं आता हार्वेस्टिंग झालं पूर्ण आणि पूर्ण, या ठिकाणी छटणी घेतली. हो. तर ह्या पूर्ण आता ही झाडं तुमचा किती एकराचा प्लॉट आहे? ही 3.5 एकराचा प्लॉट आहे. 3.5 एकराच्या प्लॉटमध्ये अंदाजे मॅक्झिमम तुम्हाला खर्च किती आला ते सांगा आणि उत्पादन नफा एकरी खर्च total साधारण उत्पादन किती झालं तेवढं सांगा. 1 एकर शेवगा म्हणजे छटणी केल्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत पूर्ण बहार पूर्ण होईपर्यंत 60-65 हजार रुपये खर्च होतो. बरं. म्हणजे सुरुवातीला आपण लागवड करतो त्यावेळेस ड्रिपचाही जरी जास्त खर्च झाला तर परत काय होतं, ड्रिपचा जरी खर्च नसला तर पहिल्यांदा आपण साधारणतः 400-450 ग्रॅम बेसोल डोस देत असतो, परंतु ह्या झाडाला आता साधारणतः 600-700-800 ग्रॅम बेसोल डोस द्यावा लागतो. त्यामुळे ड्रिपचा जरी खर्च कमी झाला तर बेसोल डोसचा खर्च वाढतो. त्याच्यामुळे साधारणतः छटणी केल्यापासून ते हार्वेस्टिंगपर्यंत एकरी साधारणतः 60 ते 65 हजार रुपये खर्च होतोच. हां, तर एकरी 60-65 हजार खर्च झाला. परंतु माझा मूळ प्रश्न असा आहे तुम्हाला, हा जो प्लॉट आहे तुमचा टोटल आता दिसतोय ह्या शेतातला, त्या टोटल प्लॉटमध्ये उत्पादन आता टोटल किती निघालं तुम्हाला? किती एकरात किती उत्पादन निघालं टनेजवर सांगा. मला एकरी साधारणतः 13-14 टन माल निघतो बरं. एक एकरी. म्हणजे आता 14 टनाच्या जर आपण या ठिकाणी पकडला माल तर पूर्ण प्लॉटमध्ये माझा टोटल 4 एकर शेवगा आहे. बरं. तर साधारणतः एक 40 ते 50 टन माल निघतो माझा वर्षाला. हां, तर शेतकरी मित्रांनो बघा, 4 एकर शेवग्याची बाग आहे, पाणी कमी लागतंय आणि 50 ते 60 टन माल तुम्हाला अपेक्षित निघालाय. 50 टन माल निघतो आरामात. हां, 50 टन माल निघालाय. तर चालू वर्षी भाव कसा होता आणि तुम्हाला सरासरी त्या 50 टनाची कशी बसली? दराचा कसा विषय आहे की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यामध्ये बाजारभाव साधारणतः 100 रुपयाच्या पुढं असतात, परंतु त्या कालावधीमध्ये माल कमी निघतो. त्याचं कारण म्हणजे थंडीमध्ये धुकं असतं, धुक्यामुळे सेटिंग होत नाही, गारट्यामध्ये माशी फिरत नाही त्याच्यामुळे सेटिंग होत नाही, माल कमी निघतो. म्हणजे 50 टन माल निघाला न उगा आपल्या शेतकऱ्याला खोटं सांगून शेतकऱ्याची दिशाभूल कशाला करायची आपण. बरं बरं. हां, जी वस्तू ती सांगायची. साधारणतः सरासरी आपण 30 रुपये प्रमाणे बाजारभाव जर धरला बरं. तर 50 टन माल जर निघाला तर एक 15-16 लाखाचं उत्पादन आपल्याला वर्षाकाठी भेटतं. अर्थात 30 रुपयाप्रमाणे जर शेवगा गेला तर चांगल्या पद्धतीने परवडतोय असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हां, 30 रुपयानं 25 रुपयाने जरी गेला तर शेवगा पिकात चांगलं उत्पादन भेटतं. बरं, साधारण 25 रुपयाने शेवगा गेला तर चांगलं उत्पादन निघून हां, शेतकऱ्याला चांगलं प्रॉफिट राहतंय. 100%. आता आपण या ठिकाणी सरासरी ॲव्हरेज एकरी तुम्हाला 50 टनाच्या हिशोबानं म्हणलं तर 13 टन 13 टन माल 13 निघालाय. टन माल इकडे निघतो. नवीन आणि शेतकरी 13 असतील गुणिले कॅल्क्युलेशन 30 केलं तर किती होते? 13 त्रिक 39. म्हणजे अर्थात 4 लाखापर्यंत उत्पादन हां, 4 निघालंय लाखापर्यंत. हां, एकरी. एकरी 4 लाखातून खर्च 65,000 ते 70,000 जर आपण 70,000 रुपये खर्च सोडून द्यायचा त्यातनं. हां, म्हणजे एक साधारण 2.5 लाखापर्यंत तुम्हाला 3-3.25 net लाख profit रुपये नेट प्रॉफिट आपल्याला राहतं हां, ह्याच्यामध्ये. तर सकाळी मी तुमच्या बागेवर यायचं असं आपले 1-2-3 महिने चालले होतं. आपल्या यूट्यूब चॅनलचं तुम्ही सबस्क्रायबर पण आहात होय. आणि अधूनमधून आपला दोघांचा फोन होतो. तर शेवग्यातलं पूर्ण ज्ञान आहे. हे ज्ञान आपण शेतकऱ्यांना देत असताना आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला एक बेसिक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की शेवग्याची शेती, नफ्याची शेती जर करायची म्हणलं हं. तर शेतकऱ्यानं शेवगा म्हणजे असं
कुठेतरी बांधावर आपण पूर्वी झाडं लावायचं, बरोबर आहे. त्याच्या शेंगा खाणं हे करणं असा बरोबर अनुभव. बरोबर आहे. बरोबर. बाग करायचे म्हणल्यावर आता नवीन शेतकऱ्यांना काय वाटतंय की ह्याच्यात आपल्याला यश मिळेल का नाही, हम्म. ह्याच्या संदर्भात तुम्हाला नवीन शेतकऱ्यांना काय सांगायचं? नवीन शेतकऱ्यांनी शेवगा लागवड करत असताना सुरुवातीला जमिनीची निवड आणि बियाणांची निवड आणि कुठल्याही पिकामध्ये सातत्य हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या म्हणजे एखाद्याचं शेवग्याचं पैसे झालं म्हणून आपण लगेच शेवगा लावायचा. आपण जमीन बघत नाही, पाण्याचा निचरा होणार आहे, ती पाझराची जमीन आहे. म्हणजे कुठल्याही जमिनीमध्ये लागवड करू नका आणि पिकामध्ये सातत्य ठेवा. वर्ष 2 वर्ष लावलं परत काढून टाकलं असं नाही करायचं. त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. 4 वर्षातनं 1-2 वर्ष जरी शेती चांगली पिकली तर पाठीमागचं पुढचं सगळं लेवल करून जाते. आता लावल्यापासून 12 पीक तिथे घेतलंय तर सर्वसाधारण किती पिकं घेऊ शकाल आपण? 12 झाडाचं जर चांगल्या पद्धतीनं म्हणजे ह्याला खोडकिडा लागतो. खोडकिड्याचा वेळची वेळ बंदोबस्त जर केला तर आपण 10 ते 12 पिकं चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. हा, तर 10 ते 12 पिकं म्हणजे अर्थात 12 वर्षापर्यंत हा. आपण या शेतीमध्ये उत्पादन चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो, शेवगा शेती म्हणून. आणि दरवर्षीचा 25 रुपयाने जर आपल्याला किलोनं भाव निघाला, तुम्ही आता अनुभव असल्यामुळे 13 टनानं किंवा 15 टनानं ॲव्हरेज घेताय, होय. पण किमान मॅक्झिमम 10 टनापर्यंत जरी ॲव्हरेज शेतकऱ्याला जर मिळाला, आपण मॅक्झिमम पकडू तरी सुद्धा 25 म्हणजे 2.5 30 लाखापर्यंत रुपये प्रमाणे जरी सरासरी 30 रुपये किलो जरी रेट 3 धरला लाखाचं उत्पादन त्या ठिकाणी तर होतं. 3 लाख रुपये उत्पादन होतं. त्यातनं 50-60 हजार रुपये खर्च सोडून द्यायचा. हा. म्हणजे एकरी 2.5 लाख रुपये कुठे गेलं नाही. कमी पाण्यावर येणार पीक. कमी पाण्यावर येणारं पीक आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त जर शेतकऱ्यांना मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे. काय वाईट आहे का त्याच्यामध्ये? तर आपल्याला शेती म्हणून एक पुढे जात असताना अलीकडे अनुभव असा येतोय की प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एक खंत आहे, काबाड कष्ट आपण करतो बरोबर आहे. आणि काबाड कष्ट करत असताना आपल्या ह्याच बागेला उदाहरणार्थ जर आपण असं एक पकडून चला, एखाद्या बँकेकडे जर आपण लोन मागायला गेलो हम्म. तर आपल्या 1 एकराच्या बागेची किंवा 1 एकराच्या शेताची किंमत, आपलं मूल्यांकन त्या ठिकाणी बँकेत 90,000 ते 80,000 फक्त आहे. केले बरोबर आहे. आणि फक्त 1 तोळा जर गोल्ड घेऊन गेलात, तो शेतकरी असेल किंवा XYZ कोण असेल हम्म. कस्टमर एखादा, बरोबर. तर त्याची किंमत एका मिनिटात 1 लाख रुपये केली जाते. खरं आहे. म्हणजे आपल्या एकराची किंमत शेतकऱ्याच्या फक्त 1 लाख आणि बँकेत चक्रा घालून त्याला ते 1 लाख रुपये म्हणजे 70-80 हजार बरोबर. रुपये कर्ज मिळवावं लागतं. तर शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. हा थोडासा सविस्तर तुम्ही याच्या विषयावर थोडक्यात अगदी बोलावं असं मला वाटतंय. नाही, शेती करत असताना आपली जमीन म्हणजे कुठली आहे, कशा लेवलची आहे ती बघून पीक निवडायचं आणि त्या पिकामध्ये शेतकऱ्यानं सातत्य ठेवलं पाहिजे. म्हणजे टोमॅटो लावायचं मोडायचं, परत वांगं लावायचं मोडायचं, शेवगा लावायचा मोडायचा, वर्षाला 2 वर्षाला पिकं लावायची मोडायची. अनुभव इथून आपण त्यातनं आउट होतोय. तसं न करता शेतकऱ्यांनी एकच पीक, कुठलंही एक पीक करा. तुम्ही ऊस करायचा असला ना तर ऊस सुद्धा काही वाईट पीक नाही. तुमचा भाग जर पाण्याचा असला, पाणी मुबलक असलं तर तुम्ही त्यामध्ये नियोजन असं करायचं की तुमचा एकरी 100 टन ऊस गेलाच पाहिजे. शेवगा शेती करत असताना तुम्ही त्या शेवग्याचं नियोजन करताना तुम्ही काटेकोरच नियोजन केलं पाहिजे. मग शेवगा असू द्या, डाळिंब असू द्या, फळपीक केलं तर त्या पाणी लावलं, चौकात जाऊन बसलं, इकडे तिकडे बसलं तर शेतीत यशस्वी होत नाही. आणि यशोगाथा बघून तर शेती अजिबात करू नका. तुम्ही जेमतेम साधारणतः एकरी कमीत कमी हिशोब धरून चला आधी. म्हणजे आता मला सांगायचं म्हटलं तर आता नोव्हेंबर डिसेंबर ह्या वर्षी 300 रुपये 400 रुपये बाजारभाव होते शेवग्याला. शेतकऱ्याला सांगायचं म्हणल्यावर 50 टन माल निघाला आणि 300 रुपये 1.5 कोटी झालं. म्हणजे असं नाही, धरताना हिशोब कमी धरा आणि शेतीमध्ये सातत्य ठेवा. एक पीक निवडा. तुम्हाला आवड कशात आहे आणि तुमची जमीन कुठल्या प्रकारची आहे त्यानुसार तुम्ही पीक निवडा आणि त्या पिकामध्ये तुम्ही पूर्ण स्टडी करून त्या पिकात रिसर्चच करा. म्हणजे अभ्यास करा, खोल अभ्यास करून त्यात यशस्वी व्हा. हा, तर तुम्ही प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर दिलंय, पण त्यातून पुढं जाऊन त्यातलाच एक उपप्रश्न तुम्हाला विचारतो. शेतकऱ्याचं 2000 सालापासून जवळजवळ 2015 सालापर्यंत जी काय उत्पादन शेतकऱ्याला निघत होती, ते उत्पादन त्यावेळेस जे निघायचं त्यावेळेस खतांच्या किमती कमी होत्या आणि आज 2026ला
तेवढ्याच किमती राहिल्या आणि इकडे उत्पादन खर्च भरपूर प्रमाणात वाढला आहे. तर याला अनुसरून एक तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो की शेतकऱ्याचं जे अवाढव्य खर्च झाला आहे, मजूर वर्ग मिळत नाही, तर तुम्ही बोलता बोलता सांगितलं की यातलं जवळजवळ ह्या ज्या काय आंतरमशागती येते ते मी स्वतःची स्वतः करतो. हो. तर हा अनुभव तुमचा कसा राहिला? नाही, उत्पादन कमी झालंय त्याचं कारण म्हणजे आपण रासायनिक खतांकडे जास्त भर दिला आणि शेणखत मळी ह्या ज्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं. आज 10-26 पोतं घ्यायला गेलं तर 2,000 रुपये, 1700-1800 रुपये, 2,000 रुपयाच्या आसपास एका बॅगची किंमत झाली. मग तुम्ही 3,000 रुपये, 4,000 रुपये ट्रॉली मिळणारा शेणखत इकरी तुम्ही 5-6 डम्पिंग घाला ना प्रत्येक वर्षाला. तुम्ही ह्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं म्हणजे शेणखताकडं, तर जमिनीचा पोत सुधारतो, सेंद्रिय गर्भ वाढतो आणि आपलं उत्पादन चांगल्या पद्धतीनं उठतं. जसं शेणखत असू द्या, लेंडी खत असू द्या, कोंबड खत असू द्या, जसं पिकाला दीर्घकाळ खालनं ग्रोथ देते म्हणजे खायला देते, तसं तुमचा रासायनिक डोस देत नाही. आणि रासायनिक खतामुळं, रासायनिक तणनाशकामुळं आपण हे शेवग्यात तणनाशक अजिबात वापरत नाही. मधल्या पट्ट्यात आपण रोटावेटर मारून घेतो, बेड आहे ते सगळं लेबरनं खुरपून घेतो. एकदा सावली पडली परत बेडवर ते अजिबात तण उगवत नाही आणि परत मधल्या पट्ट्यात पाणी नसल्यामुळं तिथं पण तण उगवत नाही. म्हणजे अशा काय गोष्टी आहेत. आता ही लाकडं, हे जी छटणी केलेली लाकडं आतमध्ये एवढी कुठा झाली, ह्याचं कुजून खत होते. म्हणजे ह्याला सेंद्रिय गर्भ जमिनीचा. म्हणून शेतकऱ्यांनी भविष्यामध्ये जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल, आपल्या लेकरा बाळासाठी जर शेती टिकवायची असेल, तर शेतीचं त्या जमिनीचं सेंद्रिय गर्भ वाढवणं, त्या सेंद्रिय गर्भ वाढवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, शेणखताकडे घालण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ह्या बेसिक गोष्टीपासून जर तुम्ही जर गेला तर 100% तुम्हाला शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन भेटणार आहे. आपल्याला सर्वात शेवटी जाऊन तुम्हाला दुसरा एक राजकीय थोडासा प्रश्न आहे म्हणलं तरी चालेल. अलीकडं आपले देशात जे सरकार चालतंय शासन, ते बीजेपीचं शासन आहे. कुठलंही शासन असलं तर आपली लोकशाही आहे. बरोबर. त्याच्या अगोदर काँग्रेसचं शासन होतं, त्याच्यानंतर बीजेपीचं आलं, त्याच्यानंतर परत काँग्रेसचे होऊन आता परत बीजेपी, असा प्रवास आहे एकंदरीत आपला देश स्वतंत्र झाल्यापासून. तर पंडित जवाहरलाल नेहरूंचं एक ब्रीदवाक्य होतं, जय जवान जय किसान. आपला शेतकरी हा सक्षम झाला पाहिजे. याला अनुसरून मोदी साहेबांनी पण सांगितलं होतं, आपल्या देशाचे पंतप्रधान, की आपण शेतमालाचा भाव दुप्पट कसं, त्याला खर्चाच्या दुप्पट भाव कसा मिळेल याच्याविषयी एक समिती गठन केली आणि त्यातून आपण प्रयत्न करू, आपलं शासन प्रयत्न करेल असं त्यांनी आश्वासन दिलं. परंतु आज 15 वर्षाच्या पुढं कालावधी झालाय, तर ती आपली जी काय समिती नेमली होती त्याचा अहवाल किंवा शेतकऱ्याचा दाम दुप्पट हा विषय आहे. तर ह्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघताय? मग आता तसा जर विचार केला तर शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीत पडायचंच नाही. कोणाचा झेंडा खांद्यावर घ्यायचा नाही. शेती करत असताना तन मन धन लावून तुम्ही एखादी नोकरी केल्यानंतर तुम्हाला 8 तास काम करावं लागतं, 8-9 तास त्या कंपनीत काम करावं. तुम्ही ह्या शेतीत 6 तास काम करा, तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन 100% भेटणार. शेतकऱ्याचा ह्या जगात वाली कोणच नाही, फक्त शेतकऱ्याचा वापर केला जातो. कुठलंही एखादं पीक उचलून धरते. आता शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते त्यांनी ऊस धरला, आमदार खासदार झाले, आता ते शेतकऱ्याच्या विरोधात बोलायला लागले. म्हणजे शेतकऱ्याचा फक्त वापर आहे, पण ह्या शेतकऱ्याच्या जगात कोणच वाली नाही. म्हणजे शेतकऱ्याचा विचारच कोण करत नाही. विचार करत नाही. इथून पुढे तुम्हाला ह्याला जोडून एक प्रश्न विचारतो. काबाड कष्ट करावं लागतंय, घाम गाळावा लागतोय, अन्नदाता आहे. प्रत्येक जणाच्या घरात 10 कोटीचा मालक असेल, 100 कोटीचा मालक असेल, तो पण अन्न खातोय. अन्न पिकवताना शेतकऱ्याला प्रत्येक आपला घामाचा थेंब या ठिकाणी जमिनीत गाळावा लागतोय, त्यावेळेस ते अन्न पिकतंय. बरोबर आहे. परंतु आज शेतकरी वर्ग असा राहिलाय की त्याचं राहणीमान असेल, त्याचं काय घरगुती प्रश्न असतील, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणलं तर त्याची दमछाक होती. आणि किती प्रगतशील शेतकरी शेती केली, आपण किती उच्चांकी उत्पादन घेतलं, तर त्याला पाहिजे असा पुढं बाजारपेठेत भाव मिळत नाही. याच्यावरचं दलाल, मी आता दलाल हा शब्द बरोबर. दलालच आहेत, व्यापारी म्हणजे बरोबर, दलालच दलाल, आहेत. हां. आपला माल घेऊन पुढे पाठवतात म्हणजे ते एक दलालीच आहे. दलाल. तर आपल्याला जेवढं प्रॉफिट मिळत नाही तेवढं प्रॉफिट त्या व्यापाऱ्यांना मिळते, असं एकंदरीत चित्र आहे. तर ह्या लॉबीवर तुम्हाला काय बोलायचं?
शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकायला येत नाही. शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे काबाड कष्ट करावं लागत नाही. टेक्निकल पद्धतीने शेती करून म्हणजे एक आपण भरवशिक शेती करायला पाहिजे किंवा एक स्थावर शेती केली पाहिजे, तर आपण ह्याच्यामध्ये टिकणार आहे. जर आपण स्थावर शेती जर नाही केली तर आपण शेतीमध्ये टिकणार नाही. मग कसं होतंय, निसर्ग आहे, आसमानी संकट भरपूर आहेत ह्याच्यावरती. एक म्हणजे तुम्ही एका शेतीत म्हणजे एकाच पिकामध्ये अभ्यास करून त्याच पिकामध्ये यशस्वी होणं हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आता आम्ही शेतीच करतोय, उत्पादन चांगलं असतं. सरासरी एक वर्षाकाठी आम्ही 15 ते 20 लाख रुपये उत्पादन घेतो. नोकरदाराला काय भेटतं एवढं? हा, तर एकंदरीत आपण अत्यंत जटिल प्रश्न विचारलं, परंतु जटिल प्रश्नाला उत्तर देत असताना ते पोलीस पाटील आहेत या दसूर गावचे, तर त्या हिशोबानं त्यांनी चांगली उत्तरं दिली. शेतकऱ्यांना पण अतिशय योग्य मार्गदर्शन सर तुम्ही केलंय. ह्या पंचकृषीमध्ये तुमचं नाव आहे प्रगतशील शेतकरी म्हणून. आणि शेतात आल्यानंतर त्या बाजूला आता वांग्याचा प्लॉट दिसतोय, तिकडे 13वा पीक तुम्ही शेवग्याचं काढताय आणि अतिशय तन मन धन या ठिकाणी वापरून शेती करताय. तर एकंदरीत अशा पद्धतीची शेती असल्यानंतर मला पण माझा शेतकरी बळीराजा यूट्यूब चॅनल घेऊन या ठिकाणी समाधान वाटलं. तुमची शेती बघून नंतर कधी योग आला तर आपण त्या 12 पिकाचं जो शेवगा आहे त्याचा एक इंटरव्ह्यू घेऊ. पण ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना सर्वात शेवटी तुम्हाला जाऊन एक प्रश्न असा विचारतो की शेती करताना शेतकऱ्याला जे समाधान लाभतंय, शेती करत असताना त्याचं आरोग्याचा विषय आहे, कीटकनाशकं फवारावं लागते, ती अनेक संकटाचा सामना करावा लागतो. रात्री अपरात्री ह्या वर्षी शासनानं लाईट 2 तासावर आणली. तर या संकटातून उत्पादन आपण ज्यावेळेस काढतो त्यावेळेस ते उत्पादन घेऊन आपण बाजारात जातो. माझा फिरून तुम्हाला तोच प्रश्न का विचारतो, तर याच्याविषयी शेतकऱ्यानं उठाव कुठल्या पद्धतीने केला पाहिजे, आपल्या शेतमालाचा भाव आपल्याला चांगला मिळावा यासाठी शेतकऱ्यानं काळजी काय घेतली पाहिजे आणि उठाव कशा पद्धतीने केला पाहिजे? आपल्याला कमी खर्चात चांगली शेती आणि कमी लेबरवरती कशी करता येईल ह्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचा. खुरपण करण्यापेक्षा आता लहान लहान ट्रॅक्टर आहेत, त्यानं रोटर मारून जमीन स्वच्छ करणं. आता पहिलं पाठीच्या पंपानं STPनं फवारावं लागत होता. ब्लोअर आहे, ब्लोअर मग असलं तर एका तासात तुम्ही तास 2 तासात फवारा मारून जिकडे तिकडे होऊन जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मॅन पॉवर कशी कमी करता येईल ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि शेणखत मगाशी सांगितलं, शेणखत, कोंबड खत, लेंडी खत ही वापरून रासायनिक खताकडला भार कमी करून सेंद्रिय खताकडे जाऊन आपल्या शेतीतून उत्पादन वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. हा, तर बघा शेतकरी मित्रांनो, अतिशय छान अशी माहिती आपल्याला यांनी दिली. अनेक शेतकऱ्यांना या माहितीचा फायदा होणार आहे. शेवगा शेती कशी करायची ते ऐकावं फक्त दसूरचे महेश शिंदे यांच्याकडूनच. आणि हे असे प्रगतशील शेतकरी आहेत की त्यांनी वेगवेगळ्या शेतामध्ये आपले विक्रम केलेले आहेत. प्रयोगशील शेतकरी आहेत. जर तुम्हाला कमेंटमध्ये काय अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय करा की एक कमेंट टाका की बाबा शेवगा या पिकाविषयी अमुक अमुक या गोष्टीचा अडचण आहे, किंवा तुमचं शेवगा या पिकाला आपण कुठल्या पद्धतीने आपण शेती केली पाहिजे. या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिल्या जातील. सर, तुम्ही अतिशय उत्कृष्ट माहिती दिली त्याबद्दल. हा, आणि तुम्हाला पुढे काय बोलायचं होतं? आपण आता शेतकरी एकमेकाला असं म्हणजे माहिती सांगत नाही, ती औषधाची माहिती सांगत नाहीत, लागवडीची बियाणाची माहिती सांगत नाहीत. पण आपण गेल्या 2 वर्षापासून शेतकरी महेश म्हणून यूट्यूब चॅनल आहे. आपण त्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना मोफत सगळी माहिती देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. सगळा अनुभव, शेतातलं काम असेल, शेवगा हार्वेस्टिंग असेल, त्याचं ड्रिप नियोजन, म्हणजे जे काही शेवगा शेतीबद्दल माहिती आहे ते आपण आपल्या शेतकरी महेश या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती देण्याचा आपण प्रयत्न करतोय. हा, तर कमेंट बॉक्समध्ये आपण यांच्या शेतकरी महेश या यूट्यूब चॅनलची लिंक पण टाकू. यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आणि आपला शेतकरी बळीराजा यूट्यूब चॅनल आहे, जर कोणी सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आपण आता या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबतोय.
ही यशोगाथा बघून तुम्हाला कसं वाटतं तो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी शेअर करा. आणि तुम्ही अतिशय छान दिली माहिती सर, त्याबद्दल धन्यवाद. आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे तुम्हाला शुभेच्छा. पुढील वाटचालीस तुम्हाला चांगलं उत्पादन निघणार असा शुभ आशीर्वाद देऊन मी या ठिकाणी थांबतो. राम राम.